जय हिंद मित्रांनो, मी विवेकानंद कडलासकर, सोलापूर ग्रामीण पोलीस तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ ज्यांनी सोलापूर सिटी येथे अर्ज भरलेला आहे, ज्यांना सोलापूर सिटी येथे ग्राउंड द्यायचं आहे त्यांच्यासाठी बनवलेला आहे। नक्की इथलं ग्राउंड कशा प्रकारे होतं, 1600 मीटर 100 मीटर या इव्हेंट बद्दल माहिती घेणार आहे। तसंच मागच्या 2 वर्षात जो पेपर पॅटर्न होता त्यावरही बोलणार आहे। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे 1-2 महिना ग्राउंड व अभ्यास कसा करायचा याचा संपूर्ण अंदाज लागून जाईल। तर सगळ्यात सुरुवातीला बोलूया आपण 1600 मीटर बद्दल। तर मित्रांनो, जो इथले 1600 मीटर आहे ते शक्यतो प्रत्येक वर्षी ट्रॅकवरती होतं, पण मागच्या वर्षी पावसामुळे फक्त रोडवरती झालेलं होतं। तर यावर्षी पावसाचा किंवा बाकी असा काही विषय नाही, त्यामुळे 99% जे 1600 मीटर आहे इथलं ते ट्रॅकवरतीच होईल। 1% चान्स आहे की रोडवरती होईल, शक्यतो होणारच नाही रोडवरती, कारण मागच्या वर्षी पोलीस भरती तुम्हाला माहिती आहे जी पावसाळ्यात राबवली गेलेली होती, त्यामुळे जे इथलं 1600 मीटर होतं ते बाहेर रोडवरती झालेलं होतं, पण यावर्षी ट्रॅकवरतीच होईल। तर ट्रॅकवरती होताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॉपवॉच नसून इथं 1600 मीटरला चिप आहेत। तसंच 1600 मीटरचा जो ट्रॅक आहे तो एकदम चांगला आहे। बऱ्याच ठिकाणचे ग्राउंड हे अंडाकृती असतात, कर्व हे हार्ड असतात, पण सोलापूर सिटीचा जो ट्रॅक आहे तो एकदम चांगला आहे। तसंच जे कर्व आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत, त्यामुळं तुमचं 1600 मीटरचं जे टायमिंग आहे ते नक्कीच आतमध्ये येईल। जर तुमचं गावाकडे 5:13 5:15 असं टायमिंग येत असेल तर इथं आउट ऑफ बसून जाईल, 4 ते 5 सेकंद इथं आतमध्ये येईल। तसंच जो ट्रॅकवरती ना बऱ्यापैकी जे अनवाणी पायाने 1600 मीटर पळतात त्यांच्यासाठी सुद्धा ट्रॅक हा चांगला बनवलेला आहे। शूज वापरण्याची म्हणजे जास्त गरज नाही, कारण ट्रॅकवरती काय जास्त काही दगड नाहीत, बऱ्यापैकी माती आहे। त्यामुळे जर तुम्ही विदाऊट शूजचं 1600 मीटर पळायची इच्छा असेल तर तुम्ही इथं 1600 मीटर तशा प्रकारे मारू शकता। 1600 मीटर हे सोलापूर सिटीचं खूप चांगले आहे। बघू शकता तुम्ही, एकदम असा सुंदर असा ट्रॅक आहे, अजिबात दगड वगैरे नाहीत, पूर्ण मातीचा ट्रॅक आहे। तसंच कर्व पण एकदम चांगल्या प्रकारचे आहेत, म्हणजे अंडाकृती ट्रॅक नसून एकदम गोल असा ट्रॅक आहे। त्यामुळं 1600चं टायमिंग हे तुमचं 100% 4 ते 5 सेकंद आत येईल। आता यानंतर बघूया ते म्हणजे 100 मीटर। तर 100 मीटरला नक्की स्पाइक चालतो की नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100 मीटरला इथे स्पाइक चालतो। मागच्या वर्षी सुद्धा स्पाइक अलाउड केलेला होता, भले पावसाळा जरी असला तरी पण स्पाइक अलाउड केलेला होता। यावर्षी सुद्धा स्पाइक चालेल। यानंतर जी चिप आहे इथं स्टॉपवॉचवरती 100 मीटर न होता चिपवरती होतं, व जी चिप आहे ती चिप दोन्ही साईडला नसून इथे पण एका साईडला चिप आहे, म्हणजे सेन्सर आहेत वरती, व एका साईडचे जे सेन्सर आहेत ते त्यांच्या हातामध्ये आहेत। त्यांनी जेव्हा स्टार्ट देतात त्यानंतर ते सेन्सर चालू होतात, त्यानंतर तुम्हाला 100 मीटर पळावं लागतं। त्यामुळं जे 100 मीटरला स्टार्ट चोरतात त्यांचा इथे खूप जास्त फायदा आहे। जे स्टार्टला खूप स्लो आहेत त्यांना 100 मीटरचा स्टार्ट चोरता येत नाही, स्टार्टला खूप स्लो होऊन जातात, त्यांच्यासाठी थोडंसं 100 मीटर हार्ड राहील। कारण पुढे एक आवाज लावलेला असतो, साऊंड लावलेला असतो, त्यामध्ये तुम्हाला एक फायरचा आवाज येईल, तो आवाज आल्या आल्या तुम्हाला स्टार्ट घ्यावं लागेल, कारण त्या आवाज आल्या त्याच वेळेस तुमचे ज्या सर्वांच्या ज्या चिप आहेत ते चालू होतील, ते चालू झाल्यानंतर तुमचं टायमिंग चालू होईल। त्यामुळं 100 मीटरला शक्यतो तुम्हाला जो स्टार्ट आहे तो चोरावा लागेल। 100 मीटरचा स्टार्ट आहे तो चांगला घेतला तर तुमचं 100% इथलं जे 100 मीटरचं टायमिंग आहे ते आतमध्ये येईल। तसंच 100 मीटरला थोडासा उतार सुद्धा आहे, नॉर्मल एकदम किंचित उतार आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊन जाईल। 100 मीटरला हा एंड आहे, स्टार्ट तिकडून असतं, बघू शकता एकदम चांगल्या प्रकारचं हे आहे, पूर्णपणे स्पाइक लागतात, इथे दगड अजिबात नाहीत। नंतर गोळ्याबद्दल बोलायचं तर गोळ्याला जे ग्राउंड आहे ते मातीचेच ग्राउंड राहतात, व गोळ्याचे ग्राउंड सुद्धा चांगले बनवलेले असतात, त्यामुळे गोळ्याचा सुद्धा इथे कोणताच प्रॉब्लेम नाही। आता यानंतर बघूया
ते म्हणजे लेखी कशी राहते. जर 2023चा पेपरचा विचार केला तर ॲव्हरेज पेपर आला होता, पेपर पॅटर्न फॉलो झालेला होता. बऱ्यापैकी जे मराठीचं सर्व प्रकारचे टॉपिक आहेत यावरती प्रश्न विचारले गेले होते. पेपर खरंच खूप छान होता. जो पोलीस भरतीचा ज्याने प्रॉपर अभ्यास केलेला आहे त्याच्यासाठी तो पेपर अतिशय चांगला होता. पण जर मागच्या वर्षीचा पेपर बघायला गेलं, 2024चा पेपर बघायला गेलं तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळ्यात हार्ड भंडाऱ्यानंतर जर पेपर कोणता निघाला असेल तर तो सोलापूर सिटीचा निघाला होता. इथला पेपरचा जो टॉपर होता तो आसपास काय तर 76 मार्क एवढे होते. त्यानंतर 60-65 असेच मार्क सर्वांना होते व फायनल मेरिट पण 107-108 याच्या आसपास लागून गेलेलं होतं. त्यामुळं मागच्या वर्षी फक्त जरा थोडंसं पेपर पॅटर्नमध्ये चूक झाली होती. शक्यतो तशा प्रकारचा यावर्षी पेपर निघणार नाही, कारण त्या पेपरवरती भरपूर टीका झालेली होती. त्यामुळे शक्यतो पेपर पॅटर्न जर विचार करायला गेलं तर सर्व जे GK, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आहे याचा म्हणजे परिपूर्ण अभ्यास करा. सर्व शक्यतो 25-25चा पॅटर्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. मागच्या वर्षी जे DCP होते ते DC पण यावर्षी बदललेले आहेत. नवीन DCP सोलापूर सिटी येथे आलेले आहेत. त्यामुळे शक्यतो पेपर पॅटर्न मागच्या वर्षीचा फॉलो तर नाहीच होणार, पण पेपर हा चांगला येण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळं पेपरचा अभ्यास करताना सर्व विषयांचा अभ्यास करा. प्रत्येक वर्षी पेपर पॅटर्न म्हणजे सेम होईल किंवा तसाच येईल हे कोणाच्याच हातात नाही, ते तिथल्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये आहे. त्यामुळं पेपरचा अभ्यास करताना संपूर्ण अभ्यास करा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर तुमचं जे सोलापूर सिटी येथे ग्राउंड देण्यासाठी जे मित्र येणार आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच यानंतर तुम्हाला नक्की कोणत्या जिल्ह्याचा अशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.